अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे. स्वामी भक्त हो, तुमच्या हरलेल्या मनाला उभारी मिळावी हा स्वामी संदेश मी तुमच्यासोबत आज घेऊन आले आहे. आपल्या मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येत असतात. हे नकारात्मक विचार या प्रेरणांनी दूर राहावेत आणि तुमच्या मनाला एक चांगला दिलासा मिळावा, प्रेरणा मिळाव्या, हाच एक छोटासा उद्देश घेऊन मी तुमच्यासोबत स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविले जातात. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. स्वामी भक्त हो दादांनो, स्वामी म्हणतात जीवनाच्या वाटेवर चालताना सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी हे येतच असतात. जशी दिवसापाठोपाठ रात्र येते तसाच आनंदामागे कधी वेदनाही येतात. पण लक्षात ठेव, या सर्वांचा तुझ्या आत्म्याशी थेट संबंध नाही. तू देह नाहीस, तू मन नाहीस, तू शुद्ध चेतना आहेस. मनाला शांत ठेव. अस्थिर झाले की विचारांची गर्दी होते आणि त्यातून भीती, चिंता, अहंकार हे जन्माला येतात. जे घडत आहे ते माझ्या इच्छेनेच घडते असा दृढ विश्वास ठेव. विश्वास असेल तर भय उरत नाही. स्वामी म्हणतात परिश्रम कर पण फळाची आसक्ती ठेवू नकोस. फळ माझ्या हाती सोपव. जे मिळेल ते स्वीकार आणि जे न मिळेल तेही स्वीकार, कारण दोन्ही तुझ्या भल्यासाठीच असते. आज जे कठीण वाटते ते उद्या तुला बळ देणारे ठरेल. कोणावरही राग धरू नकोस. राग हा अग्नी आहे. तो समोरच्याला जाळण्याआधी स्वतःला जाळतो. क्षमा हीच खरी शक्ती आहे. जो क्षमा करतो तोच खरा विजयी. स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा, तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे कर. आई वडील, गुरु, वृद्ध, गरजू यांचा सन्मान कर. मदत करताना मीपणा विसर. जेव्हा अहंकार गळून पडतो तेव्हाच कृपा प्राप्त होते. दुःख आले तरी खचू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. माझे नाव स्मरणात ठेव, अंतःकरणात ठेव. संकटात मला हाक मार, मी तिथेच आहे. कधी कधी मी उत्तर उशिरा देतो, पण विसरत नाही, सोडत नाही. जीवन हे क्षणभंगूर आहे, म्हणून तू सत्याचा मार्ग धर. साधेपणाने जग आणि अंतःकरण स्वच्छ ठेव. बाळा, बाहेरचा संसार कितीही बदलला तरी आत शांतता असेल तर तू सुरक्षित आहेस. भिवू नकोस, काळजी करू नकोस. मी आहे, मी पाहत आहे, मी मार्ग दाखवत आहे. माझ्या बाळा, जीवन म्हणजे सुखदुःखाचा संगम आहे. सुख आले की गर्व करू नकोस आणि दुःख आले की खचू नकोस, कारण दोन्हीही कायमचे नसतात. वेळ बदलते, परिस्थिती बदलते. माझे तुझ्यावरचे प्रेम कधीच बदलत नाही. तू एकटा नाहीस. तुला असं वाटतं तू एकटा आहेस आणि जेव्हा असं वाटेल तरी तू घाबरू नकोस. ज्या क्षणी सर्वजण दूर जातात त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो. तू शांतपणे माझे नाव घे. तुझे मन हलके होईल. संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धेच्या बळावर ती लहान होतात. प्रत्येक वेदनेमागे एक शिकवण असते. प्रत्येक अश्रूमागे एक नवी ताकद लपलेली असते. आज जे तुला कठीण वाटते तेच उद्या तुला अभिमानाने उभं राहायला शिकवेल. बाळा, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस. जग नेहमी बोलतच राहते. तू फक्त सत्याच्या मार्गावर चालत राहा. तुझे कर्म शुद्ध असेल तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असेल. संयम, नम्रता आणि कृतज्ञता हेच खरे दागिने आहेत. कधी कधी मी तुला लगेच उत्तर देत नाही, कारण तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवत असतो. पण लक्षात ठेव, मी कधीच उशीर करत नाही. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात मी बदल घडवत असतो, चमत्कार घडवत असतो. बाळा, तू फक्त एकच कर. मनापासून विश्वास ठेव, प्रामाणिक प्रयत्न कर आणि बाकी माझ्यावर सोड. भिवू नकोस, थांबू नकोस, खचू नकोस. स्वामी सदैव तुझ्या सोबत आहे हे नेहमी तू लक्षात ठेव. स्वामी सदैव तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.